मित्रांनो, आळंदी ते पंढरपूर अशी ऐश्वर्य वारी करणारे वारकरी मात्र पंढरपूर ते आळंदी ही वैराग्य वारी म्हणजेच परत वारी जवळपास 99% वारकरी करतच नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? आणि परत वारी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात आज. आषाढी एकादशी संपली, विठ्ठलाचं दर्शन झालं की वारी संपते असं तुम्हाला वाटत असेल. पण ते चुकीचं आहे. कारण पालख्या पंढरपुरात पोहोचल्यावर तब्बल 5 दिवस मुक्कामी असतात. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. एकादशीला मुख्य दर्शन होतं, द्वादशीला वारकरी उपवास सोडतात, ज्याला पारणे म्हणतात, आणि आषाढ पौर्णिमेला गोपाळपुरात वारीचा मुख्य काल्याचा सोहळा होतो. इथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, एकमेकांना काल्याचा प्रसाद भरवतात, एकमेकांच्या पाया पडतात आणि काल्यानेच वारीचा अधिकृत समारोप होतो. पण या काल्यानंतर सामान्य वारकरी पायी चालण्याऐवजी थेट एसटी बस किंवा गाड्या पकडून आपापल्या घरी निघून जातात. असं का होतं? याचं पहिलं कारण म्हणजे आळंदी किंवा देहूवरून पंढरपूरला जाण्यासाठीच 18 ते 20 दिवस लागतात. जर पायी परत जायचं म्हटलं तर संपूर्ण वारी 40 ते 45 दिवसांची होती. आजच्या युगात नोकरी, शेती, आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे एवढी मोठी सुट्टी मिळणं कोणालाच परवडणारं नसतं. दुसरं कारण म्हणजे सलग उन्हा पावसात चालल्यामुळे शरीर प्रचंड थकलेलं असतं, पायाला फोड आलेले असतात, त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी शारीरिक ताकद उरलेली नसते. पण यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे जाताना विठ्ठलाच्या भेटीची तळमळ असते. प्रवास असतो म्हणून तिला ऐश्वर्यवारी म्हणतात, पण येताना म्हणजेच पंढरपूरवरून परत जाताना विठू माऊलीचा आशीर्वाद मनात घेऊन डोक्यावर मानाचा विना घेतलेले विनेकरी आणि मोजके वारकरी खरतर प्रवास करत जातात, म्हणून ती वैराग्याची वारी असते. हा परतीचा प्रवास साधारण 10 ते 12 दिवसांचा असतो. विठ्ठलाचं दर्शन घेऊन वारी कधीच पूर्ण होत नाही. जेव्हा ही पालखी या संतांच्या पादुका पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजेच आळंदी किंवा देहूत परत येतात आणि देव मंदिरात विसवतात, तेव्हा खऱ्या अर्थाने वारी संपन्न होते. मित्रांनो, परत वारीची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.